विटा शहरातील कराड रोड येथे श्वेत स्टील समोर दुसऱ्या ओढ्याच्या वर नेहमीप्रमाणे कायमच कराड रोडवर मॉर्निंग वॉकला जाणारे रामचंद्र परमनाथ मेहत्रे तर संपदा अंकुश कदम हे सकाळ सकाळी फिरायला मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर सुसाट वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने जोराची धडक देऊन अपघात घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी जखमी अवस्थेत मेहत्रे व कदम रस्त्याच्या कडेला पडले असता मेहत्रे यांच्या डोक्याला जब्बर मार लागला होता, तर कदम ह्या किरकोळ जखमी झाली होती. काही नागरिकांनी तातडीने या जखमींना विटा येथील ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. तर या अपघातासंदर्भात विटा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार घटनास्थळी नागरिकांनी विटा पोलिसांना सांगितलं. तर काही नागरिकांनी त्या अज्ञात वाहनाचा नंबर व गाडीचा कलर सांगितल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने या अज्ञात वाहनाचा तपासाची चक्र वेगाने फिरवली. तर विटा शहरातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिलेल्या रामचंद्र मेहत्रे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तरुणी संपदा कदम या गंभीर जखमी. यावेळी विटा पोलिसांना नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी वाहनाचा शोध घेत केवळ 10 तासात त्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन गाडीसह गाडी चालकाला ताब्यात घेतलं. ही अपघातातील क्रेटा ही चारचाकी गाडी आटपाडी तालुक्यातील घरणकी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. तर सुमित पवार असं गाडी चालकाचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, या अपघातात गंभीर जखमी झालेले रामचंद्र परमनाथ मेहत्रे यांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर या नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर यांनी अपघात घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर या करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.